हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं सुप्रिया कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलसीफ लॅडरचा एक प्रोग्राम करणार आहोत. यामध्ये प्रोग्रामचं नेम असं आहे की प्रोग्राम टू फाइंड ग्रेड ऑफ अ स्टुडंट. युजरने जर स्टुडंटचे मार्क्स एंटर केले तर त्या स्टुडंटचा ग्रेड काय असेल हे आपण प्रोग्राम थ्रू करून पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आपण एलसीफ लॅडरचा यूज करणार आहोत. तर आपण आता आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. आता मी कम्प्युटर स्क्रीनवरती आलेले आहे. आपण प्रोग्रामचं नेम घेऊया. प्रोग्राम टू फाइंड ग्रेड ऑफ अ स्टुडंट. प्रोग्राम नेम घेतल्यानंतर आपण हेडर फाइल्स इन्क्लूड करूया. मेन फंक्शन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण स्टुडंटचा ग्रेड कशावरून फाइंड करू शकतो. जर आपल्याकडे त्या स्टुडंटचे मार्क्स असतील तर त्याच्यावरून आपण त्याचा ग्रेड फाइंड करू शकतो. त्यामुळे आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे इंट मार्क्स. त्यानंतर आपण आउटपुट स्क्रीन क्लिअर केली आणि प्रिंटएफमध्ये एक मेसेज दिला, एंटर द मार्क्स ऑफ स्टुडंट. इनपुट घेण्यासाठी स्कॅनएफ हे फंक्शन घेतलं. आपला व्हेरिएबल इंटिजर टाईपचा आहे त्यामुळे %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला. तर लॉजिकल अँड ऑपरेटर आपण पाहिलेलं आहे. आपल्या चॅनलवरती पण आपण लॉजिकल ऑपरेटर्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये अँड ऑपरेटर थोडक्यामध्ये सांगते. अँड ऑपरेटरमध्ये कसं असतं, दोन्ही कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हाच तो आपल्याला आउटपुट देईल. तर याच्यामध्ये जर तुम्ही मार्क्स एंटर केलेले मार्क्स हे 0 ते 35 या रेंजमध्ये असेल तरच फक्त तो आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये कंपायलर आउटपुट देईल की तो स्टुडंट फेल आहे. याच्यामध्ये आपण आता एलसीफ लॅडरचा वापर करतोय. एलसीफ लॅडरमध्ये इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट याच्यामध्ये स्टेटमेंट्स, त्यानंतर एलसीफ पुन्हा याच्यामध्ये कंडिशन ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट अशा पद्धतीने त्याचा सिंटॅक्स असतो. तर आपण आता एलसीफ वापरलं आहे. मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 अँड मार्क्स लेस दॅन 60. म्हणजे जर मार्क्स आपण एंटर केलेले मार्क्स या कॅटेगरीमध्ये फॉल होत असतील, म्हणजे 35 ते 60च्या दरम्यान जर ते मार्क्स असतील तर आपल्याला कंपाईल करून आउटपुट देईल की सी ग्रेड आहे. अशा पद्धतीने आपण कंडिशन एक कंडिशन वाढवत जातो एलसीफने. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 असेल आणि मार्क्स लेस दॅन 75 असेल. नंबर्स तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जसं तुम्हाला ग्रेड सिस्टीम पाहिजे त्या पद्धतीने चेंज पण करू शकता. एक फॉर एक्झाम्पल आपण हे घेतलेलं आहे. बी ग्रेड. जर मार्क्स स्टुडंटचे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 75 असतील आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 100 असेल तर त्या स्टुडंटला ए ग्रेड भेटेल. आणि यामधली कुठली जर कंडिशन ट्रू नाही झाली, फॉल्स झाली प्रत्येक कंडिशन, तर तो आपल्याला सांगेल की यू हॅव एंटर्ड रॉंग मार्क्स. कारण की तुम्ही जे एंटर केलेले मार्क्स आहेत ते 0 ते 100 यामध्ये नाही आहेत. याचा अर्थ तुम्ही चुकीचे मार्क एंटर केलेले आहेत. तर हा प्रोग्राम आपला करून झालेला आहे. एक्झिक्यूट करण्याअगोदर एक 2-3 एक्झाम्पल घेऊन मी हा एक्सप्लेन करते. यामध्ये मेन तर आपल्याला कन्सेप्ट ही माहिती पाहिजे की लॉजिकल अँड ऑपरेटरमध्ये दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच ब्रॅकेटमध्ये जाऊन कंपायलर तो आपल्याला आउटपुट देईल.
फॉर एक्झाम्पल जर आपण मार्क्स एंटर केले 22, तर हे मार्क्स इथे सुरुवातीला चेकिंग होईल, मग कंपायलर चेक करेल की मार्क्स 22 ग्रेटर दॅन 0 आहे का, इथे कंडिशन ट्रू होईल, आणि मार्क्स 35 पेक्षा लेस आहेत का, म्हणजे 22 इज लेस दॅन 35 आहे का, आहे. तर दोन्ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपल्याला इथे आउटपुटमध्ये येईल फेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मार्क्स एंटर केले 50 मार्क्स एंटर केल्यानंतर इथे कंडिशन तर ट्रू होईल, म्हणजे 50 इज ग्रेटर दॅन 0 आहे, पण ही कंडिशन फॉल्स होईल, 50 इज नॉट लेस दॅन 30. इथे कंडिशन फॉल्स झाल्यामुळे एक कंडिशन ट्रू एक कंडिशन फॉल्स असं लॉजिकल अँड ऑपरेटरमध्ये चालत नाही, त्याच्यामध्ये दोन्ही कंडिशन ट्रू लागतात. ऑरमध्ये एक ही कंडिशन ट्रू असेल तरी चालतं, पण अँडमध्ये दोन्ही कंडिशन ट्रू लागतात. तर त्यामुळे इथे आपल्याला हे फेल आउटपुट नाही येणार 50ला. तर तो पुढे जाईल आणि इथे चेकिंग करेल मार्क्स ग्रेटर दॅन 35 आहे का, इथे कंडिशन ट्रू होईल, आणि मार्क्स लेस दॅन 60 आहे का, म्हणजे 50 इज लेस दॅन 60 ट्रू आहे. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर तो इथे आपल्याला आउटपुटमध्ये सी ग्रेड देईल. इवन बाउंड्री व्हॅल्यूज पण आपण प्रोग्राम करताना बाउंड्री व्हॅल्यूज पण बरोबर घ्यायच्या आहेत. म्हणजे जसं मी इथे लेस दॅन 35 केलेलं आहे, पण इथे मी ॲडजस्ट केलेलं आहे 35. असं नाही, आपल्या प्रोग्राममध्ये असं नाही झालं पाहिजे की 35 याच्यामध्ये पण नाही आणि याच्यामध्ये पण नाही आहे, दोन्हीकडे मिस झालेला आहे 35, असं नाही व्हायला पाहिजे. एक तर तो वरच्या इफमध्ये असेल किंवा खालच्या एल्स इफमध्ये असेल, असं आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल मी व्हॅल्यू 60 दिली, तर बघा आता इथे 60 व्हॅल्यू दिल्यानंतर इथे कंडिशन ट्रू होईल, इथे कंडिशन फॉल्स होईल. मार्क्स इथे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एल्स इफमध्ये 60 इज ग्रेटर दॅन 35 आहे, बट लेस दॅन 60 नाही आहे. एक कंडिशन ट्रू एक कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे इथे पण नाही होणार. थर्ड ठिकाणी होईल 60 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60, ही कंडिशन ट्रू आहे, आणि लेस दॅन 75 ही कंडिशन ट्रू आहे. दोन्ही कंडिशन ट्रू असल्यामुळे तो आपल्याला बी ग्रेड देईल. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून आपला प्रोग्राम व्यवस्थित रन होतोय का हे चेक करू शकता. तर आपण इथे एक्झिक्यूट करून पाहूया. सुरुवातीला फॉर एक्झाम्पल मी 25 मार्क्स दिले, तर पहिल्या इफमध्येच कंडिशन दोन्ही ट्रू होतील आणि फेल आउटपुट येईल. जर फॉर एक्झाम्पल 38 मार्क्स दिले तर सी ग्रेड येईल. 60 पेक्षा अधिक मार्क्स दिले बी ग्रेड येईल, आणि 85 वगैरे म्हणजे 75 पेक्षा अधिक जर मार्क्स दिले तर ए ग्रेड येईल. आणि जर तुम्ही 0 to 100 सोडून दुसरे मार्क्स जर एंटर केले, फॉर एक्झाम्पल तुम्ही निगेटिव्ह नंबर एंटर केला, तर आपल्याला आउटपुट येईल यू हॅव एंटर्ड रॉंग मार्क्स. तर अशा पद्धतीने आपण काही जरी व्हॅल्यू दिली तर तो आपल्याला प्रोग्रामने आपल्याला काहीतरी आउटपुट सांगितलं पाहिजे. 0 to 100च नाही चेकिंग केलं, आपल्याला अदर नंबर जरी टाकले तरी तो आपल्याला सांगतोय की यू हॅव एंटर्ड रॉंग मार्क्स. अशा पद्धतीने आपला प्रोग्राम काही ना काही आउटपुट देतोय. हे एका गुड प्रोग्रामरचं सिम्बॉल आहे. तर अशा पद्धतीने आपण हा एलसीफ लॅडरचा प्रोग्राम केलेला आहे. तुम्हाला जर हा प्रोग्राम आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.